तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. हे गेल्यावर मी सुद्धा उद्या कुठेतरी बाहेर जाणार आहे. ते नाही सांगतायत, ते सिक्रेट आहे. ओके बाय. हाय. तुम्ही कधी आलात? अरे एवढं दचकाला काय झालं? छे छे मी काही दचकले बिचकले नाही. माझी सिंगापूरची फ्लाईट रात्री 11ची आहे. नक्की ना? काय सरप्राईज आणलंय तुम्ही माझ्यासाठी? एकदाच दाखवा आणि निघा इकडनं. थांब 1 मिनिट. ओ मॅडम या आत या. रुजुता. मम्मी तेव्हा मला वाटलं होतं आता 15 दिवस तरी आराम असेल, पण कसलं काय, साहेबांनी टूरच कॅन्सल केली आहे. तेव्हा परत त्यांना कुठल्या तरी मोठ्या टूरवर पाठवले बाबा. हॅलो. हा नाही 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 नाही, मी घाडगे साहेब नाही, मी कुलकर्णी त्यांचा पीए. हा नाही, घाटगे साहेब अजून अद्याप आलेले नाहीये. आपण कोण बोलताय? त्यांचे फ्रेंड. बरं, नाव केतकर. केतकर साहेब. हा साहेब, ऍक्च्युली साहेब अजून आलेले नाहीयेत, तर जसे येतील. हा हो हो, नाही नाही, साहेब ऍक्च्युली सिंगापूरला जाणार होते, पण त्यांची टूर कॅन्सल झाली. सॉरी सर. म्हणजे ऍक्च्युली सरांनी मला सांगितलं होतं की ही बातमी कोणाला सांगू नकोस, पण माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला बोलून गेलो. सर प्लीज सरांना सांगू नका, चुकून सुद्धा. हो हो, मी तुमचा निरोप देतो ना. हो हो. काय कुलकर्णी, काय झालं? सकाळी सकाळी स्वतःच्या थोबाडीत मारून काय घेताय? माझ्याकडे मॅनेजर म्हणून काम करण्याचा पश्चाताप होतोय की काय? गुड मॉर्निंग सर. काय गुड 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 मॉर्निंग? अहो स्वतः एवढं चिडायला झालं काय? नाही सर, म्हणजे माझ्याकडून चूक झाली ना, ती मला आठवली, म्हणून मी स्वतःच्या थोबाडीत मारत होतो. म्हणजे केव्हा पण माझी चूक होते तेव्हा मी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो सर. आता स्वतःच्या हातनं चूक झाल्यानंतर थोबाडीत मारून घेणं बंद करा. तुमच्या हातनं कामं कमी होतात, चुका जास्त होतात, आणि प्रत्येक वेळी चूक झाली ना की तुम्ही स्वतःच्या थोबाडीत मारून घेता. अहो असं सतत स्वतःच्या थोबाडीत मारून घेत राहिलात तर कामं कधी होणार? काय सर, एवढा कुठे करतो मी चुका? नीट आठवून सांगा मला. मी तुम्हाला काल माझी सिंगापूरची टूर कॅन्सल करायला सांगितलं होतं, केलीत? हो म्हणजे काय, केली ना सर. नीट चेक करा, कारण काल मला एअरपोर्टवरनं फोन आला होता, तुमच्या फ्लाईटचं टायमिंग झालेलं आहे आणि अजून तुम्ही एअरपोर्टला रिपोर्ट केलेलं नाहीत म्हणून. अरे बापरे, म्हणजे दुसऱ्याचीच फ्लाईट कॅन्सल केली की आम्ही? घ्या घ्या, स्वतःच्या थोबाडीत मारून घ्या. अहो स्वतःच्या थोबाडीत मारताय का गोंधारताय स्वतःला? इकडे आम्ही कानाखाली आवाज काढतो. नको नको सर. अरे हो सर, सांगायला विसरलो, तुमच्या जिगरी दोस्ताचा फोन आलेला, म्हणजे केतकर साहेबांचा फोन आलेला. केतकर साहेबांचा फोन आला होता? कधी आला होता? आत्ताच, म्हणजे फोन ठेवला आणि तुम्ही आला. मी सिंगापूरची टूर कॅन्सल केल्याचं त्यांना सांगितलं ना? नाही सांगितलं. नाही सांगितलं का नाही सांगितलं? काय? घ्या, स्वतःच्या थोबाडीत मारून घ्या. घेतोच. आणि हे बघा, आता कृपा करून आणखीन कोणाला सांगू नका मी माझी सिंगापूरची टूर कॅन्सल केली म्हणून, कारण ही गोष्ट अजून मी माझ्या घरी सुद्धा सांगितलेली नाहीये. लक्षात राहील? या आता. बरं. हा केतकर साहेब नमस्कार, मी घाडगे बोलतोय.
अहो कुठून बोलतोय काय? इथूनच बोलतोय. माझी सिंगापूरची टूर कॅन्सल झाल्याचं माझ्या मॅनेजरनी सांगितलं ना तुम्हाला. मग सिंगापूरहून बोलतो की काय काय विचारताय? फोन सहजच केला होतात ना. अरे वा, तुमचा हँडसम मुलगा अमेरिकेतून परत येतोय. केतकर साहेब, रुजुताचं लग्न झालंय एवढ्यात त्याला सांगू नका. म्हणजे काय माझं प्लॅनिंग चाललंय आणि मला 100% खात्री आहे रुजुता तुमची सून होणार आहे. इट्स अ ग्रेट न्यूज. हॅव अ नाईस डे मिस्टर केतकर. गेली कुठेही? घरातले नोकर चाकर मंडळी काय झोपलेत की काय? फोन कसा कोणी उचलत नाही? कुलकर्णी जरा आत या. काय सर? हा कुलकर्णी, शृंगारपुरींच्या संदर्भातला तो ड्राफ्ट मी तुम्हाला दिला होता तो वाचलात ना? कारण त्यांच्याशी फायनल बोलणी करताना त्याची आपल्याला गरज भासणार आहे. पण सर, शृंगारपुरे मॅम तर अमेरिकेला गेल्या ना? नाही म्हणजे पहिली व्हिजिट त्यांची वॉशिंग्टनला होणार आहे, नंतर त्या जिनिव्हाला जाणार आहेत आणि नंतर त्यांची मीटिंग कॅलिफोर्नियाला असणार आहे. वा कुलकर्णी वा, तुम्हाला शृंगारपुरे मॅडमचा सगळा प्रोग्राम अगदी तोंडपाठ आहे. माझा प्रोग्राम जर मी तुम्हाला विचारला तर तुमची फेफे उडते. तुमचं लग्न झालंय का? नाही ना. नशिबानात. असं का म्हणताय सर? म्हणजे आपल्या पक्षात आपली बायको काय करते याचं तुम्हाला टेन्शन नाही. शिवाय बायकोनी फोन उचलला नाही तर तुमचा जीव घाबराघुबरा होत नाही. हा बरोबर आहे सर. म्हणजे माझे मित्र पण त्यांच्या बायकोला फोन लागला नाही की जाम टेन्शन घेतात. बर, मग ते काय करतात? म्हणजे नाही म्हणजे त्यांच्या बायकोनी त्यांनी केलेला फोन उचलला नाही तर हाऊ दे रिॲक्ट, त्यांची रिॲक्शन काय असते? रिॲक्शन प्रत्येकाची वेगवेगळी असते सर. उदाहरणार्थ माझा एक मित्र सगळ्या नातेवाईकांना फोन करत सुटतो आणि दुसरा एक मित्र तिच्या मैत्रिणींना फोन करत सुटतो. मग त्याची बायको मैत्रिणीकडे सापडते? म्हणजे तसंच काही नाही. एकदा त्याच्या मित्राकडे सापडली होती ती. तिसरा मित्र काय करतो, तास 2 तास वाट बघतो आणि डायरेक्ट पोलिसांनाच फोन करतो. चौथा मित्र काय करतो की आपलं नाहीच जर उचलला फोन तर डायरेक्ट बाटलीच उघडतो सेलिब्रेट करायला. नाही म्हणजे तसंच काही नाही. म्हणजे बायकोला काय झालं नसेल ना ह्या कल्पनेने मग बायको लगेच फोन अटेंड करते त्याचा. समजा कुलकर्णी तुमची बायको फोन उचलत नसेल, म्हणजे लग्नानंतर तर म्हणतोय मी, तुमची बायको फोन उचलत नसेल तर तुम्ही काय कराल? बदलून लागेल. काय बदला, बायको का मोबाईल? शक्यतो दोन्ही. छान. कुलकर्णी तुमच्यापासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला माहितीये सर तुम्ही हे सगळं का विचारताय. काय विचारतोय? म्हणजे मॅडम फोन उचलत नाहीत म्हणून तुम्ही विचारताय ना? कुलकर्णी तुम्हाला कसं कळलं हे? म्हणजे मी तुमच्या घरी फोन केला होता ना सर मगाशी. व्हॉट? सॉरी सर, म्हणजे तुम्ही खरोखरच टूर कॅन्सल केली आहे की नाही हे चेक करण्यासाठी. बाय द वे सर, तुम्ही जर टूर कॅन्सल केलीच आहेत तर हे मॅडमला कळलंच असेल ना? अहो नाही कळणार. कसं कळणार त्यांना? काल रात्रभर मी घरी नव्हतो. यू मे गो नाव. संसार माझा वेगळा. मैं कौन, ऐश्वर्या राय या बिपाशा बासु? बिपाशा बासु नहीं, तुम्हारी सासू. ओह, प्रणाम सासू माँ. रोहन है वहाँ? रोहन. रुजू बेटा, जरा मलाई चहा आण ग. कि वो यहाँ है. मलाही आण ग. रोहन उस डायन क्या है?
अब मुझे पूरा भरोसा हो गया है कि मैं रोहन को अपनी मुट्ठी में अरे हे काय तुम्ही दोघी एकमेकींशी गप्पा मारायच्या सोडून टीव्ही काय बघत बसलाय? तुमची अजून नीटपणे ओळख नाही का झालेली एकमेकींशी? झाली ना. ही काय एवढ्यातच झाली ओळख. त्या टीव्हीनी करून दिली. बरं, मी तुमची नीट ओळख करून देते. आई, ही माझी मम्मी मिसेस आराधना घाटगे. आणि मम्मी, ह्या माझ्या सासूबाई. ते आलं लक्षात माझ्या. ते कसं काय? म्हणजे मी हिची सासू आहे हे कसं तुमच्या लक्षात आलं? अहो, ज्या अधिकाराने तुम्ही रिमोट वापरत होतात ना, त्या अधिकाराने एखादी सासूच रिमोट वापरू शकते. नाही, आणि मी काल रात्रीच मम्मीला सांगितलं की सासूबाई आल्यात हो हो म्हणून. हा. पण मला नाही सांगितलंस की तुझ्या मातोश्री आल्यात ते. अहो आई, तुम्ही झोपला होतात म्हणून डिस्टर्ब करायला नाही आले मी. बरं, तुम्ही आणखीन एक कप चहा घेणार ना? नुसता चहाच घेत बसू का मी? हा, काय नाश्ता बिस्ता करणारेस की नाही? हे आहेत ना बिस्किट, घ्या ना. बाहेरच्या वस्तू आम्ही खात नाही. घरी केलेला नाश्ता आम्ही खातो. रुजू बेटा, जाग. आईंसाठी चांगलं डबल एग आमलेट घेऊन ये. डबल एग? का? जास्त होईल का? अहो, उरलं तर मी खाईन ना. मम्मा, अगं आमच्याकडे एग्ज नाही खात. आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. वा, आपण एकमेकांना अगदी पूरक आहोत. म्हणजे म्हणजे आम्ही पूर्ण मांसाहारी आहोत. बरं आई, तुम्ही सांगा ना, मी काय नाश्ता मागवू? पोहे, उपमा की शिरा? ह्या बघा बघा तुमची लेक साधा नाश्ता सुद्धा बाहेरून मागवते. काय जरा सुद्धा काही शिकवलं नाही तर तुम्ही तिला. हो, ही असली कामं करायला आमच्याकडे आचारी किंवा स्वयंपाकीणबाई असतात. मग काय तुमच्या मुलीला शोभेची बावली करून ठेवायचं होतं का तुम्हाला? नाही हो, नुसती शोभेची भावली नाही, काही चांगलं शिकून सवरून मोठं केलंय तिला. स्वतःच्या पायावर उभी आहे आणि कितीतरी कोर्सेस सुद्धा झालेत तिचे. घरकाम करायचा कोर्स केला नाही वाटतं तिनं. अहो, ज्यांना आयुष्यात दुसरं काहीच करायचं नसतं ना, त्याच बायका तो कोर्स करतात. नाही या मम्मी, या बाबतीत मात्र मी सासूबाईंशी अगदी सहमत आहे. मम्मी, प्रत्येक स्त्रीला काही बेसिक गोष्टी जमायलाच हव्यात, नाहीतर मग बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहायला लागतं. म्हणजे नाश्त्यासाठी उडपी, परत लंचसाठी हॉटेलची पार्सलं, डिनरला पुन्हा बाहेर जाणं, आणि या सगळ्यात वायफळ खर्च व्हायचा तो होतोच. शिवाय परत समाधान नाही ते नाहीच मिळत. आणि मम्मा, लाख कूक जरी घरात असले ना, तरी वेळ प्रसंगी बाईला स्वतःच्या हाताने नवऱ्याला करून घालता यायला पाहिजे. शिवाय परत घरचा केर कचरा, भांडी धुणी ह्यात पण बाईनी स्वतः जातीने लक्ष घालायलाच हवं. आणि काय आहे, सगळ्याच बाबतीत जर कामवाल्या बायकांवरती आपण अवलंबून राहायला लागलो ना, तर घरातल्या लोकांच्या तब्येतीही बिघडायला लागतात. आणि तुला सांगू मम्मा, ज्या बाईचं आपल्या नवऱ्यावर आणि मुलाबाळांवर खरंच खूप प्रेम आहे ना, त्या बायकांसाठी तर हे सगळं कंपल्सरी आहे. आणि या सगळ्या बाबतीत फालतू इगो जपण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि हे सगळं मी माझ्या सासूबाईंकडून शिकले एका महिन्यात. बरं, ते सगळं आता जाऊ दे. आई, तुम्ही चहा घ्या. मम्मा, तू पण घे. हो. बरं आई, सांगा ना मला, काय मागू नाश्त्यासाठी? नाश्त्याचं राहू दे. अगं तुझी मम्मी आली आहे घरी, त्यांच्या जेवणाचं काय? का उपाशीच पाठवणारच त्यांना घरी? का काय झालं? नाही, म्हणजे मम्मी काही दिवस आपल्याकडे राहणार आहे. संसार माझा वेगळा. सर काय सर थोड्या सहाय्या करायच्या होत्या. ते किती सह्या करायच्या? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी सिंगापूरची टूर कॅन्सल केली असं झालंय मला. सर बस आता या शेवटच्या सह्या. सर शेवटच्या सह्या म्हणजे? एवढ्या सह्या केल्यानंतर मी मरणार आहे का? सर काहीतरी काय बोलता? अहो माझे काका, करोडपती काका, म्हणजे ते वयाच्या 50व्या वर्षी असंच काहीतरी बोलले. आणि काय? आणि पुढे 90 वर्षापर्यंत जगले. तर तुम्हाला एवढं वाईट वाटण्यासारखं काय झालं? अहो त्यांचा एकुलता एक वारसदार मीच होतो ना.
पण ते गेल्यानंतर वारसा हक्कानं त्याची सगळी इस्टेट तुम्हाला मिळाली ना. कसली इस्टेट सर? मेला तेव्हा म्हातारा सगळी इस्टेट आपली जुगारात हरून बसला. अजब आहे कुलकर्णी, तुमच्या बाबतीत सगळं अजबच घडत असतं. किती किती सह्या किती करायचे? जास्त नाही, फक्त 150 आहेत. 150? हो म्हणजे काय सर, ते दिवाळीचा बोनस काही जणांचा पेंडिंग आहे ना, त्याच्या सगळ्या सह्या आहेत आणि हा चेक. हो, ठीक आहे. तुम्ही एक काम करा, ही डायरी घ्या आणि यातला एक एक फोन मला लावून द्या. कोणाचे फोन नंबर आहेत सर? म्हणजे बायकोच्या नातलगांचे फोन नंबर आहेत, काही बायकोच्या मैत्रिणींचे आहेत. म्हणजे मॅडमच्या मैत्रिणींचे फोन नंबर तुमच्या डायरीत? अहो तुम्हाला कशाला हवेत नसत्या चौकशा? लावायला सांगितलं की लावायचा फोन. सर म्हणजे आधी मैत्रिणींना फोन लावू की नातेवाईकांना? तुम्ही माझ्या जागी असतात कुलकर्णी तर तुम्ही सगळ्यात आधी कोणाला लावले असते? ऑफकोर्स सर, मी पहिला प्रेफरन्स बायकोच्या मैत्रिणींनाच दिला असता. का? म्हणजे तेवढ्या पिरियड पुरता तरी बायकोची गैरहजेरी जाणवली नसती ना सर. लावा, मैत्रिणींपासून सुरू करा. आणि फोन लावल्यानंतर काय बोलू सर? नाही नाही, ते बोलायचं काम माझं, मी बोलतो. नाहीतर माझ्या बायकोच्या मैत्रिणींशी फोनवर बोलता बोलता एखाद्या मैत्रिणीला तुम्ही प्रपोज कराल. नाही नाही सर, माझं तेवढं बजेट नाहीये. हॅलो, मिसेस पटकी? पटकी नाही, पटकी. काय वाचता, काय बोलता? हॅलो निर्मला, आम्ही गाडगे बोलतोय. कशी आहेस? मी सिंगापूरला. आराधना बोलली ना तुला? सिंगापूरचं क्लायमेट म्हणजे बघ, एसी मध्ये थंड वाटतं आणि एसीतनं बाहेर पडलं ना की मुंबई सारखं बेकार वाटतं. अगं एकदा भेटूया ना. सिंगापूरला नाही, इंडियात म्हणतोय मी. आराधना आहे का तुझ्या जवळपास आत्ता कुठे? अगं मी तिला फोन लावायचा प्रयत्न करतोय, बहुतेक तिने सायलेंट मोडवर ठेवलाय. काय कुठं सिनेमाला जाऊन बसले की काय कळत नाही मला. कुठली कविता? अगं ती कविता मी तुला केव्हाच फाडून टाकायला सांगितली होती ना. तुझ्या नवऱ्याच्या हाती लागली म्हणजे नवऱ्यानं वाचली. नवऱ्याला पाठ आहे. कमाल आहे निर्मला, तुला एकापेक्षा एक समजूतदार नवरे मिळत असतात. आय मीन टू से, जगातला सगळ्यात समजूतदार नवरा जर कोण असेल ना तर तो तुझा नवरा निर्मला. नक्की भेटूया. आय मिस यू टू. हॅव अ नाईस डे. बाय. दुसरा लावा. हो सर. हॅलो, मिसेस फडके? मिसेस कापडीना फोन लावलाय तुम्ही. कापडी आणि फडके काही जुळतंय का? किती फरक आहे त्याच्यामध्ये? हो काय, एकूण एकच ना सर, म्हणजे सूत जुळल्याशी मतलब. हॅलो नंदिनी, गाडगे बोलतोय. काय पत्ता काय तुझा? कित्येक दिवसात दर्शन नाही तुझं. तुला वेळ नसला काय झालं? नातवंडाचं करावं लागतं तुला. अगं नंदिनी, काल परवापर्यंत तू नुकत्याच वयात आलेल्या तरुणीसारखी सुंदर दिसत होतीस. आजी कधी झालीस तू? नाही नाही, मी नाही आजोबा झालो. आणि रुजुताबद्दल आता नको बोलूया. ये ना एकदा भेटायला. इथं सिंगापुरात नाही, इंडियात म्हणतो मी. तिकडे कुठे आहे का आराधना तुझ्या जवळपास? नाही, मी तिला फोन करतोय. फोन बहुतेक सायलेंट मोडवर ठेवलेला दिसतोय, उचलतच नाहीये. कुठं सिनेमाला गेले की काय कळत नाही. नाही ती मला फोन करेल, तू काही तिला फोन करायची गरज नाहीये. पण एकदा भेटूया. नुकत्याच वयात आलेल्या आजीला भेटायला आवडेल मला. आय मीन खूपसूरत आजीची खूपसूरत नातवंड पाहायला आवडतील मला. सी यू. हॅव अ नाईस डे. बाय. सर एक विचारू का तुम्हाला? म्हणजे रागावला नसाल तर? ते तुम्ही मला काय प्रश्न विचारता त्याच्यावर अवलंबून असेल. सर म्हणजे तुमच्या तरुणपणी तुमच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स असेल ना? तुम्हाला असं कशावरनं वाटतं? म्हणजे ज्या पद्धतीने मॅडमच्या गर्लफ्रेंडशी तुम्ही गप्पा मारत होतात ना, तेव्हा अंदाज आला मला. म्हणजे आम्हाला जर एवढं असं बोलता आलं असतं ना तर आमचा केव्हाच बार उडाला असता. हा चला आता निघा. या सगळ्या सहाय्या करून झाल्या की बोलावतो तुम्हाला.
अहो सर फोन ते उरलेले फोन मी लावतो. ऑफिसमधून निघण्यापूर्वी लावेन आणि काही शिल्लक उरले तर मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर लावेन. हॉटेलवर? सर म्हणजे तुम्ही हॉटेलवर उतरलात? हो, मी एका झूच्या हॉटेलमध्ये उतरलेलो आहे आणि मी त्या हॉटेलचं नाव तुम्हाला सांगणार नाहीये कारण तुम्ही ते जगजाहीर कराल. जमल्यास रस्त्यावर एखादं होर्डिंग सुद्धा लावा. या आपण आता. हा बरं रुजू, मला आता सांग, मी जाऊ का आता घरी परत? का ग एवढ्या लवकर कंटाळलीस? नाही ग, तसं काही नाही. पण एकतर मी तुझ्या डॅडींची परमिशन नाही घेतली आणि दुसरं म्हणजे अगं तुझी सासू काय टोमणे मारत असते ग सारखी. जाऊ देत ग मम्मा, काही लोकांना सवय असते टोमणे मारायची. आपण दुर्लक्ष करायचं ना. अशा सासू बरोबर दिवस काढणं कठीण आहे. हा, बरं झालं तू वेगळी झालीस. नाही मम्मा, मला नाही असं वाटत. उलट तुला सांगू, एकत्र राहण्यात जी मजा आहे ना ती असं वेगळं राहण्यात नाहीये. घर कसं माणसांनी भरलेलं असायला हवं, त्यात लहान मुलं असायला हवीत, वडीलधारी माणसं असायला हवीत, म्हणजे मग संसाराला पूर्णत्व येतं. नाहीतर मग आपण अगदीच एकटे पडत जातो ग. शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. त्यातून शेजार चांगला असेल तर काय सगळंच छान. खबरदार, यापुढे सोनालीच्या अंगाला हात लावलास तर तुझ्या घरावर मोर्चाच घेऊन येईन. अरे मी तर झाडूनी पूजा बांधीन तुझी. हो, भटजी फुकट आहे आमच्याकडे त्यासाठी. हो, काय बोलताय तुम्ही? आराधना, मी तुला आता एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्नाचं खरं उत्तर मला दे. आत्ता तू कुठे आहे? घरीचे. कोणाच्या घरी? बघा, परत तुम्ही काहीतरी बरळायला लागलात. सिंगापूरमध्ये तुम्ही बिझनेस पर्पज साठीच गेला आहात ना? आराधना, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.